The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। साधु दस्सनमर्यानं सन्निवासो सदा सुखो अदस्सनेन बालानं नित्यमेव सुखी सिया। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील इंदिरानगरमधील मायावती बुद्ध विहारामध्ये या परिसरातील श्रद्धावान धम्म उपासिका रुपालीताई कमलेश दाभाडे या भगिनीच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर येथील संपूर्ण भिक्षू संघासह श्रामणेर संघास आज रोजी इथे भोजनदान देण्यात आलेले आहे। तेव्हा संपूर्ण दाभाडे परिवाराच्या प्रती सर्व आपल्या इंदिरानगरवासियांच्या प्रती तथा धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या इंदिरानगरामध्ये पुन्हा एकदा मला वाटतं मागच्या वेळेला भिसे परिवाराकडे भोजनदान दिल्या गेलं आणि ही दुसरी वेळ आहे या वर्षीची वर्षावासातील की आम्हाला दाभाडे परिवाराच्या वतीने रुपालीताई कमलेश दाभाडे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून जे भोजनदान प्राप्त झालं आहे त्या निमित्ताने दुसऱ्यांदा आम्ही इथे आलो आहे। तेव्हा ज्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून हे महान पुण्य संपादन केल्या जात आहे अशा रुपालीताईच्या जन्मदिनानिमित्त त्यांना निरोगी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा म्हणून आपण प्रथम सर्वांनी त्यांच्या दानाचं अनुमोदन म्हणून साधुकार द्यावेत आणि त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा म्हणून सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं कौतुक करावे। खऱ्या अर्थाने जन्मदिवस साजरा झाला असं आपण गृहीत धरूया, नाही का? आणि त्यामुळे आजचं हे भोजनदान त्यांनी दिलं आहे, खरोखर महान पुण्य आहे। बघा, भगवान बुद्धांनी सांगितला की मानवी जीवन जगत असताना आपल्या प्रत्येकाला सुखाची अपेक्षा असते। प्रत्येक मनुष्य सुखाची अपेक्षा ठेवून जीवन जगत असतो। मला सुख मिळालं पाहिजे, माझ्या परिवाराला सुख मिळालं पाहिजे, आमचे संकट दूर झाले पाहिजे, आमचं दुःख दूर झालं पाहिजे, सर्व प्रकारच्या दुःखाचं निवारण झालं पाहिजे, जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं पाहिजे, अशी कोणाला आशा नसेल?
असेल काय कोणी असं? तुमच्या इंदिरानगरात म्हणा, औरंगाबादमध्ये म्हणा, महाराष्ट्र म्हणा, देशात म्हणा, जगात म्हणा, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती म्हणा, असं कोणीतरी असेल काय की ज्यांना सुख नको आहे? असं कोणी असेल काय की ज्यांना समाधान नको आहे? असं कोणी असेल काय की ज्यांना संकटमुक्ती नको आहे? असं कोणी असेल काय ज्यांना दुःखमुक्ती नको आहे? प्रत्येक व्यक्ती जिवंत असेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत याच आशेने जीवन जगतो की माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, माझ्या इच्छा पूर्ण झाल्यावर मला सुख मिळेल, मला शांती मिळेल, मला समाधान मिळेल, माझ्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होईल आणि माझी खूप प्रगती होईल, माझ्या परिवाराला सुख शांती प्राप्त होईल, अशी अपेक्षा घेऊनच लोक जीवन जगतात. मग ते भोजनदान देण्याच्या बाबतीत असो, घर बांधण्याच्या बाबतीत असो, शिक्षण घेण्याच्या बाबतीत असो, काम करण्याच्या बाबतीत असो, कपडे घेण्याच्या बाबतीत असो, दागदागिने घेण्याच्या बाबतीत असो, अपेक्षा एकच आहे की या माध्यमातून आम्हाला सुख मिळालं पाहिजे, या माध्यमातून आम्हाला आनंद मिळाला पाहिजे. पण मला सांगा, या जगतामध्ये असलेले सगळेच लोक आनंदी आहेत काय? सगळ्याच लोकांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतात काय? सगळेच लोक सुखी आहेत काय? नाही आहेत. तर भगवंताने सांगितलं त्याला कारण आहे कर्म. म्हणून भगवंताचा धम्म बघा, कर्मवादी आहे, कर्म करायला शिकवतो, म्हणून पंचशील पालन करावं लागते. फक्त पंचशील म्हणावं लागत नाही तर पालन करावं लागते. उपोषण केवळ म्हणावं लागत नाही तर उपोषण पालन करावं लागते. वंदना केवळ म्हणावी लागत नाही तर वंदनेमध्ये बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न यांच्यामध्ये जे गुण आहेत, सद्गुण आहेत, ते समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा, आचरण करण्याचा प्रयत्न करावा लागतो, आपल्या जीवनामध्ये उतरावे लागतात. नाही तर केवळ वंदना घेण्यामध्ये काही अर्थ उरत नाही. म्हणून बुद्धाचा धम्म जो आहे बघा, तो आचरणिक आहे. भगवान बुद्ध म्हणाले इथे आपोआप कोणाला काही मिळणार नाही. मग ते चिवरधारी भंतेजी लोक असतील किंवा ग्रहस्थ उपासक असतील, आचरणाशिवाय बुद्ध धम्मामध्ये काहीही नाही आहे. आणि म्हणून अंगुलीमाल पण जे बदलले ते आचरणानेच बदलले. कशाने बदलले? आचरणानेच बदलले. आम्रपालीमध्ये एवढा मोठा बदल झाला, कशाच्या जोरावरती झाला? आचरणाच्या. पटाचार्यमध्ये बदल झाला, आचरणाच्या जोरावरती झाला. राजे लोक असतील किंवा अजून कोण असेल, ज्यांच्यामध्ये न भूतो न भविष्यती असा बदल झाला, परिवर्तन झालं, आणि ज्यांनी दुःख मुक्तीला प्राप्त करून घेतलं, निर्वाणाला प्राप्त करून घेतलं, त्या प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपल्या वाणीवर संयम ठेवला बुद्धाचा ऐकून, आपल्या मनावर संयम ठेवला बुद्धाचा ऐकून, आणि आपल्या शरीरावरती संयम ठेवला भगवंताचा ऐकून. आणि ज्यांचा शरीरावर, मनावर आणि वाणीवर संयम असेल तेच लोक निर्वाणाकडे वाटचाल करू शकतात, तेच लोक आपल्या मळलेल्या मनाला निर्मळ करू शकतात. आणि म्हणून बुद्ध म्हणाले की धम्माचं आचरण जे करतील त्यांनाच निर्वाण प्राप्त होईल, त्यांनाच सुखशांती प्राप्त होईल, त्यांचीच प्रगती होईल, त्यांच्याच घरामध्ये सुखशांती नांदत राहील. अन्यथा बाकी सगळं काही जरी असेल मनुष्याकडे तरी सुख मिळेलच असं काही नाही आहे. आज आपल्याकडे काय नाही तसं पाहिलं तर व्यावहारिकदृष्ट्या काय नाही लोकांकडे. जरी तुम्ही इंदिरानगरमध्ये राहत असले आणि शहरातल्या बाकीच्या लोकांना जरी वाटत असेल की इंदिरानगर हे स्लम एरिया आहे असं समजा कोणाला वाटत असेल, पण जेव्हा कोणी एंट्री करेल तर बंगलेच बंगले दिसतात. एवढी मोठी विहाराची जागा, शहरात कोणत्या विहाराला नाही एवढी मोठी विहाराची जागा. एवढं मोठं विहार जे आहे, भलेही ते आता जरा तुमचं म्हणजे सर्वांचं नाही पण बऱ्याच समाजाचं लक्ष नसेल त्यामुळे ही अवस्था असेल, परंतु एवढं मोठं विहार शहरामध्ये सुद्धा नाही आहे, उच्चभ्रू एरियांमध्ये सुद्धा नाही आहे. एवढी मोठी जागा बघा. आता आम्ही पाहत होतो, मागच्या वेळेला येऊन पाहिलं, कुठं झेंडा लावला आहे तर कुठं चौक आहे तर कुठं काय विहार आहे तर कुठं सामाजिक सभागृह आहे तर कुठं काय वटा आहे तर कुठं हे विहार आहे तर पिंपळाचं झाड, बोधी वृक्षाचं झाड आहे तुमच्या विहारासमोर. आणि लोकांचे पण बंगल्या मागे. भिसे परिवाराकडे गेलो, अत्यंत सुंदर त्यांनी तयारी केली होती बघा. इथून तिथून रांगोळ्या टाकून, फुलांची उधळण करून, पुष्पांचा वर्षाव. आजही विहाराच्या याच्यापासून, रोडपासून तुम्ही अत्यंत सुंदर अशी तयारी केली, भिक्खू संघाचं स्वागत केलं. ही महान असं पुण्य आहे बघा. तुम्हाला सांगतो, हे कर्म प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही. भंतेजी तर सगळ्यांना माहिती आहे. बुद्धाचा धम्म तोंडपाठ तर प्रत्येकालाच आहे. बाबासाहेबांच्या बद्दल माहिती तर प्रत्येकालाच आहे. पण ॲक्च्युअलमध्ये जी श्रद्धा असायला पाहिजे, हकीकतमध्ये जी श्रद्धा असायला पाहिजे, जे समर्पण असायला पाहिजे, ते सगळ्यांमध्येच नाही आहे. आणि त्यामुळे केवळ नावाचे बौद्ध असून काही
फायदा होत नाही, तर आपण आचरणिक असलो पाहिजे. आणि बौद्ध व्यक्तीचं परम कर्तव्य आहे की त्यांनी जीवनामध्ये सदैव बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आणि स्वतःच्या जीवनामध्ये सुखशांतीला प्राप्त करण्यासाठी दान पुण्य करत राहिलं पाहिजे. आज जे काही तुम्ही दान पुण्य करताय, एवढ्या मोठ्या भिक्षू संघाला, श्रामणेर संघाला भोजन दान देऊन, हे महान पुण्य आहे. आणि भगवंताने हेच शिकवलं. पण त्यासाठी भगवान म्हणाले की आपण कोणाच्या सहवासात राहतो, कोणाच्या संगतीत राहतो, कोणाच्या विचारांचा आपल्यावरती प्रभाव आहे, ही गोष्ट जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. ही जी धम्मपदाची गाथा म्हणालो ना मी, तर याच्यात काय म्हणतात भगवान, सत्पुरुषाचे दर्शन उत्तम असते. सत्पुरुषांचे दर्शन उत्तम आहे. ज्यांचा कायावाच्या मनावरती संयम आहे, ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे, जे कधी कुणाला दुखवत नाहीत, कधी कुणाला त्रास देत नाहीत, कधी कुणाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणत नाहीत, जे सदोदित लोकांचं हित करण्यासाठी झटत असतात, झिजत असतात, खपत असतात आणि मरत असतात, असे जे सत्पुरुष असतात त्यांचा सहवास जो आहे, त्यांचं दर्शन जे आहे ते उत्तम आहे म्हणाले भगवान बुद्ध. महामंगल सूत्र सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, तर पहिल्याच गाथेत भगवान बुद्ध म्हणाले, असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं. मूर्खाची संगती करू नका म्हणाले भगवान बुद्ध. कोणाची संगती करा? सुज्ञ लोकांची, शहाण्या लोकांची, पंडित लोकांची, सिलवान लोकांची, गुणवान लोकांची तुम्ही संगती केली पाहिजे. कारण संगतीचा परिणाम होतोच होतो. हा प्रत्येकाला अनुभव असतो बघा. संगतीचा परिणाम होतो की नाही? विहारात येणाऱ्या महिलांबरोबर, लोकांबरोबर जर कोणी राहिलं तर परिणाम होईल की नाही? त्यांना वाटेल की नाही चला आपण विहारात जाऊ. दान पुण्य करणाऱ्या लोकांच्या सहवासात कोणी गेलं तर त्यांना लाजून काजून वाटेल की नाही, अरे गड्या यांनी एवढं दान दिलं, हे दान देतात, नेहमी नेहमी पुण्यकर्म करतात, तर आपणही दिलं पाहिजे, वाटेल की नाही? समजा प्रवचन ऐकणाऱ्यांच्या सहवासात कोणी गेलं, भंतीचे प्रवचन ऐकणाऱ्यांच्या सहवासात गेलं, संपर्कात गेलं, काय ऐकू लागले? मोबाईलवरती प्रवचन ऐकू लागले का? दी ग्रेट हॅपीनेसचं प्रवचन, भंतीचं प्रवचन कोणत्या तरी, हां ठीक आहे मग मी ऐकतो, तर सहवासाचा परिणाम होईल की नाही? आणि चोऱ्या करणाऱ्या लोकांसोबत राहायला गेलं काय होईल? परिणाम होईल की नाही? बिलकुल. चुगल्या चहाड्या करणाऱ्या स्त्रियांबरोबर समजा तुम्ही गेले राहायला, तुम्ही नाही तसे बापा, तुम्ही तर लय चांगले आहे, तुमच्यासारखं तर कोणीच नाही, पण समजा कोणी असेल तुमच्या एरियात चहाड्यान चुगल्यान पाखडायचंच काम, कोणाच्या घरात काय चालेल, कोणाच्या घरात काय शिजतेन, कोणाची सून पळून चालली की नांदू लागली, कोणाची सासू व्यवस्थित राहू लागली की मारू लागली, किंवा कोणाचा नवरा बायको कसे राहतात, चांगले राहतात की भांडणच करतात, किंवा अजून काय काय करतात, समजा हे पाखडायचंच कोणी काम करत असेल, इथंच सूप ठेवला असेल, लई लोक ठेवतात बापा, तुम्ही नाही तसे, पण काहीच्या सूप इथं ठेवलेलंच राहते, असं दुसऱ्याचं पाखडायचंच काम आहे. त्यांच्या घरात काय चाललं, त्यांच्या घरात काय नाही चाललंय. भगवान बुद्ध म्हणाले कोणाच्या घरात काय चाललंय, कोण कुठे काय करते आणि कोण काय नाही करत, कोण अवगुणी आहे, याचं तुम्हाला काय गुत दिलं नाही. कोणी येऊन पुरस्कार देणार नाही तुम्हाला, असा काही एखादा इनाम देणार नाही. आणि तसं नीच काम भगवान बुद्ध म्हणाले करत बसू नये. लोकांचे कर्म लोकांच्या जवळ गेले, आपले कर्म आपण सांभाळले पाहिजे, सुधारले पाहिजे. लोकांच्या वाईट कर्माची चर्चा करू नये आणि त्यांच्या वाईट कर्मामध्ये सहभागी सुद्धा होऊ नये. आणि यासाठी म्हणून या गाथेत भगवान बुद्ध म्हणाले महापुरुषांचं दर्शन हे उत्तम आहे, त्यांची संगत सदा सर्व काळ सुखकर आहे. महापुरुषांची संगत म्हणजे चांगल्या लोकांची संगत ही सदा सर्व काळ सुखदायक असते. तर मूर्खांचे दर्शन न झाल्याने मनुष्य नेहमी सुखी राहतो. बघा भगवंत सांगितलं भगवंताने, कधी कधी दुःखी माणसं का होतात, तर नको त्याच्या संगतीत राहिलं की लोक दुःखी होतात. बघ कधी कधी लोक बोलून दाखवतात, विनाकारण त्यांच्याबरोबर गेलो म्हणतात, विनाकारण त्यांच्यासोबत बसलो म्हणतात, विनाकारण त्यांचं ऐकलं म्हणतात. आता हे जे शब्द असतात, विनाकारण त्यांचं ऐकलं, विनाकारण त्यांच्यासोबत गेलो, विनाकारण त्यांच्यासोबत बसलो, विनाकारण त्यांचं ऐकलं, तर हे शब्द आहेत भगवंतानं सांगितलेले की मूर्खाच्या संगतीमध्ये उठू बसू नये, राहू नये, कारण त्याचा परिणाम होतो म्हणजे होतो बिलकुल. जसं मी नेहमी सांगतो, गुळवेल जर कडुलिंबावरचा असेल तर आयुर्वेदामध्ये तो जास्त गुणकारी आहे, आणि गुळवेल जर दुसऱ्या कोणत्या झाडावरचा असेल तर त्याचा गुणधर्म असतो, पण आपल्या लिंबावरचा जो गुळवेल असतो त्याच्यासारखा त्याचा गुणधर्म नसतो. आमच्या पठारे साहेबांनी आम्हाला आणून दिलं बघा, तर ते एवढा मोठा गुळवेल आणून दिला आमच्या
महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये आपल्या भरपूर लिंबावरचा आणून दिला, ते काढा पित राहतो आम्ही, कारण ते वातावरण आमच्या तिकडे जरा मोकळं आहे, थंडी आहे, म्हणून काढा पिऊ पिऊ जरा गुजरान चालली आमची, पण तरी आमची सर्दी खोकला काय जाईना, मोकळं वातावरण असल्यामुळं. तर अशा प्रकारे भगवंतानं सांगितलं बघा की वाईट लोकांच्या संगतीत राहिलं की त्याचा परिणाम होतो, म्हणून चांगल्या लोकांच्याच संगतीमध्ये राहिलं पाहिजे. ज्यांच्या संगतीत आपण राहतो त्याचा परिणाम होतो. हिंसा करणाऱ्या लोकांच्या संगतीमध्ये जर कोणी राहिलं तर त्यांना सुद्धा हिंसा करण्याचं वळण लागल्याशिवाय राहत नाही. चोरी करणाऱ्यांच्या सोबत राहिलं की चोरी करण्याची प्रवृत्ती आपल्यात निर्माण होते. व्याभिचार करणाऱ्या स्त्रिया किंवा व्याभिचार करणाऱ्या पुरुषांबरोबर जर आपण राहिलो तर बिलकुल आपली मनोप्रवृत्ती स्वभाव तसा आज ना उद्या, उद्या ना परवा तयार होतो. खोटं बोलणाऱ्यांच्या सोबत जर राहिलो तर आपल्यालाही ते गुण लागतो. चहाड्या करणाऱ्यांच्या सोबत राहिलो की आपल्याला गुण लागतो. व्यर्थ बडबड करणाऱ्यांच्या सोबत राहिलो, समजा आता काही काही लोकांना लयच बोलायची सवय, पट्टाच सोडत राहतात, बिलकुल काही कळत नाही त्यांना. काही काम म्हटलं की वेळ नसते आणि बडबड करायची म्हटलं की बापा चहा आहे प्यावं वाटत नाही, जेवण भूकही लागत नाही आणि सगळे काम आहे, मग कोणतेच कामं नसतात जणू काय, बस एवढंच काम आहे. तुम्ही नाही तसे, पण काही काही बिलकुल असेच लोक आहे बघा, बडबड करायची सांगा रिकामी, मग अभ्यास करावा वाटत नाही, मग वंदना घ्यावं वाटत नाही, मग ध्यान करावं वाटत नाही, मग कामं करावं वाटत नाही, मग भूक लागत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याचा स्वभावच असा आहे मुळात वाईट विचारांकडे आणि वाईट वर्तनांकडे मनुष्याचा कल लगेच झुकतो आणि चांगल्या विचारांकडे, चांगल्या आचाराकडे मनुष्याचा कल झुकण्यासाठी त्याला प्रशिक्षण द्यावं लागतं. जसं यांना प्रशिक्षण देणं सुरू आहे बघ, बरोबर की नाही? मला सांगा, शिव्या शिकण्यासाठी, व्यर्थ बडबड करण्यासाठी, चुगल्या शिकण्यासाठी, हिंसा करायला शिकण्यासाठी, चोऱ्या करायला शिकण्यासाठी, व्याभिचार करायला शिकण्यासाठी, दारू प्यायला शिकण्यासाठी, बिड्या उडायला शिकण्यासाठी, तंबाखू खायला शिकण्यासाठी कुठं प्रशिक्षण शिबिर आहे का, सेंटर आहे का? ऐकलं तुम्ही आतापर्यंत कुठं? बा त्या शिबिरात गेला होता पोरगा, आमच्या घरचा माणूस म्हणून दारू प्यायला शिकला. आहे का असं? त्याला तिथं शिकवलंय दारू कशी पितात, त्याला तिथं शिकवलंय तंबाखू कसा खातात, त्याला तिथं शिकवलंय अजून काय काय कसं खातात, त्यांना तिथं शिकवलंय आमच्या सुनबाईला आणि सासूबाईला तिथं शिकवलंय चुगल्या कशा करतात, ते शिव्या कशा देतात. ते आहे का कुठं शाळा याची? आहे कुठं? पण सर्वात जास्त कोणत्या विचाराचे लोक आहेत जगामध्ये? याच विचाराचे जास्त आहेत बघा. आहेत की नाही? बिलकुलच आहेत बघा. चांगल्या विचारांचे लोक सदा सर्व काळ कमीच असतात आणि वाईट विचारांचे लोक सदा सर्व काळ जास्तच असतात बघा. त्यांची संख्या खूपच जास्त असते. तुम्ही नाही त्यांच्यापैकी, परंतु त्यांची संख्या खूप जास्त असते. आपण त्यांच्यापैकी नसलो पाहिजे, नसायला पाहिजे असं भगवंताने शिकवलं आहे. आणि त्यामुळे चांगल्या लोकांच्या सहवासात आल्याशिवाय, धार्मिक लोकांच्या सहवासात आल्याशिवाय, बुद्धाची वाणी ऐकणाऱ्या लोकांच्या सहवासात आल्याशिवाय कोणी श्रद्धावान बनत नाही, कोणी सिलवान बनत नाही, कोणी गुणवान बनत नाही बघा. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या भगिनी रुपालीताई कमलेश दाभाडे त्यांचा जन्मदिवस आहे. मागे इकडं आलो तर त्यांनाही वाटलं बा ठीक आहे आपला जन्मदिवस करू, पण भंतेजीला बोलून भोजनदान करू. बाकी संध्याकाळचे तर बड्डे तर लय लोक करतात, भलत्याच प्रकारचे बड्डे करतात, पण ते बड्डे काही कामाचे नाही. मी नेहमी सांगतो, जर बड्डे करायचे असतील आणि जे बड्डे बॉय बड्डे गर्ल असते त्यांना खरंच निरोगी उदंड आयुष्य लाभावे असं जर कोणाला वाटत असेल तर ते पुण्य करावं लागेल. कारण जसे कर्म करेल तसंच फळ मिळेल ना, बरोबर की नाही? समजा कापूस सरकी लावली, कापूस लावला तर काय ऊस येईल का त्याला? येईल का ऊस? आणि ऊस लावल्यावर कडुलिंबाचे झाडं लागतील का त्याला? तर जे पाहिजे आहे तसे कर्म करावे लागतील की नाही? भगवंताचं वचन आहे, जे पाहिजे तसे कर्म करावे लागतील. मग सुख शांती जर पाहिजे आहे, निरोगी उदंड आयुष्य जर पाहिजे आहे, जीवनातलं दुःख जर नष्ट झालं पाहिजे आहे, तर भगवंतानं सांगितलं 3 कर्म केले पाहिजे. एक तर दान पुण्य केलं पाहिजे, दुसरं शील पालन केलं पाहिजे आणि तिसरं ध्यान केलं पाहिजे. आणि त्या बड्डेच्या दिवशी या तिन्ही तत्वाचा बुद्धाच्या काहीच संबंध जर ठेवला नाही आणि भलताच बड्डे केला, लय मोठी मेणबत्ती आली तिलाच फुकत बसले आणि संध्याकाळी लोकायला लय काय 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 खाऊ घातलं, इकडचं तिकडचं बाजूचं कुठून कुठून दुकानावरून आणून. तर मला सांगा कोणत्या अर्थाने निरोगी आयुष्य प्राप्त होईल? कोणत्या अर्थाने सुख प्राप्त होईल? होईल का?
होणार नाही. म्हणून भगवंतानं सांगितलं की मनुष्याने पुण्य कर्म केलं पाहिजे, कुशल कर्म केलं पाहिजे. तर आजच्या या मंगलमय दिनी बघा, आमच्या मागे जरा काम जास्त आहेत म्हणून आम्ही ठरवलं की जास्त बोलायचं नाही, 5-10 मिनटं 15 मिनटं बोलायचं. ॲक्च्युली बोलणारच नव्हतो, पण आमचे श्रावणेर म्हणे भंतीचे बोलता का, मी म्हटलं बा थोडंसं बोलतो. तर थोडंसं बोलतो तर हे पाहिलं बाबा, इथं सोफा ठेवला आहे, माईक ठेवला आहे, साऊंड आणून ठेवला आहे, VR आहे, एवढा हॉल आहे, एवढे लोक आहे, तर बिना बोलण्याचा मी राहीलच कसा. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दानानुमोदन केलं पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे. समाजाला नितांत प्रबोधनाची गरज आहे. आपल्या बुद्ध कळाला पाहिजे, बुद्ध माहीत करून दिला पाहिजे. भिक्षू लोकांनी किंवा जे जाणते लोक आहेत त्यांनी प्रवचन दिले पाहिजे, उपदेश केले पाहिजे, नाही का. तुमच्याकडे पण ग्रंथ वगैरे काही वाचत असता, कोणी प्रवचन होतं, वंदन होते की नाही इकडं? लयच बेकार काम आहे घेऊ. मग संकल्प करा तुम्ही. बिलकुल मला आल्यावरच वाटलं बा की हे विहार एवढं मोठं आहे आकाराने, तर इथे बघा तुम्ही आलं पाहिजे. जे सुज्ञ महिला आहेत, आमच्या आया ताई बहिणी असतील, त्यांनी विहारात येत राहा, एक वेळ ठरवा. एवढं सुंदर साऊंड सिस्टम आहे, माईक भोंग्या बसून दिलेला आहे. तुमच्या आजूबाजूला पाहत असाल तुम्ही, अल्लाहू अकबर म्हणत असेल, कोणी म्हणत असेल की नाही, हरे राम हरे कृष्णा म्हणत असेल कोणीतरी, म्हणत असेल, म्हणत कसे नसतील. बिलकुल तुम्ही पाहत असाल, छोटं मोठं जरी असेल त्यांचं धार्मिक स्थळ, आपण टीका करत नाही कोणावर, पण ते ॲक्टिव्ह असते बघा. लोक येतात, आंघोळ पांघोळ करून तिथं जातात, अगरबत्ती लावतील, फूल चढवतील, तेल बिल नारळ बिर त्यांच्या पद्धतीने जे करायचे ते करतील ना. आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म देऊन महान उपकार केले बघा. एवढी श्रीमंती बाबासाहेबांनी दिली की नाही आपल्या वाट्याला. आणि म्हणून केवळ आपण बाबासाहेबांचा उदो उदो करणाऱ्यांपैकीच नसलो पाहिजे, केवळ बाबासाहेबांचा जय जयकार करणाऱ्यापैकीच नसलो पाहिजे, केवळ निळीच लावणाऱ्यापैकी नसलो पाहिजे, केवळ घरावर निळा झेंडाच आपल्या संरक्षणासाठी लावणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. तर बाबासाहेबांनी बुद्ध जो दिला त्या बुद्धाचा सन्मानही आपल्याला करता आला पाहिजे. त्यासाठी विहार आपलं साफसफाई ठेवणं हे तुमचं परम कर्तव्य आहे. जे या एरियामध्ये लोक राहतात त्यांनी वेळ काढला पाहिजे. आपलं घर कसं स्वच्छ राहावं असं वाटते आपल्याला, वाटते की नाही. आपलं दरवाजा स्वच्छ राहावा, आपली खिडकी स्वच्छ राहिली पाहिजे, आपल्या फरच्या स्वच्छ राहिल्या पाहिजे. त्याच्यासाठी लिक्विड घेऊन येता, कुठून कुठून ब्रश मारता, त्याला काय काय मारता, स्वच्छ करता का नाही. तर तुम्हाला सर्वांना, तुम्ही माझ्या आया आहात, बहिणी आहात, भाऊ आहात, वडील आहात, तुम्हा प्रत्येकाला मी सांगतो, एक धर्मगुरू बुद्धपुत्र म्हणून सांगतो, तुमचा बंधू म्हणून सांगतो, मुलगा म्हणून सांगतो, विहार बंद पडू देऊ नका. विहाराला ॲक्टिव्ह ठेवा, विहारामध्ये येत राहा, वंदनेची वेळ ठरवा, वंदना म्हणत राहा, याचना म्हणत राहा. रोज इथे सकाळ संध्याकाळ वंदना झाली पाहिजे. लेकरांना घेऊन येत राहा, लेकरांना शिकवत राहा. इथे समाजामध्ये चांगला मेसेज जाईल एक, आणि तुम्हालाही वाटेल की बा आपण विहारात गेलो, नाही का. नाही तर बघा, जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, आपण मरणधर्मी आहोत. प्रत्येकजण, आम्ही तुम्ही सगळेजण जाणार आहोत. म्हणून जाण्याच्या अगोदर बुद्धाची वंदना करायला शिका, त्याच्यातून महान पुण्य संपादन केले जाते बघा. आणि त्यामुळे तुम्ही संकल्प कराल, विहारात येत राहाल, विहार चालू कराल, आणि साफसफाई पण करत राहाल. आणि पुरुषांनी पण यावं, महिलांनी पण यावं, तरुणांनी पण यावं, तरुणींनी पण यावं, सगळ्यांनी विहारात आलं पाहिजे. विहार कोणाच्या एकट्याचं विहार नसते. कोणती संघटना जरी असेल आणि कोणतं काही जरी असेल, महिला मंडळ असो की पुरुषाचं मंडळ असो की कोणाची संघटना असो, कोण्या एकाचं विहार नसते. विहार हे सर्वांचं असते. हे श्रद्धास्थान आहे आपलं. तुम्ही मंदिरात वगैरे मस्जिदमध्ये पाहिलं का तुम्ही अमक्या ठमक्या संघटनेचे आहे, तुम्ही येऊ नका इथं मस्जिदमध्ये व नमाज पडू नका, तुम्ही इथं नारळ फोडू नका, असं कुठं ऐकलं का तुम्ही? आपल्याकडे मात्र काही काही ठिकाणी ते चालते. कारभार कोणाकडे तरी असते, आणि मग ते कारभारी पण तोऱ्यात जर असतील, धार्मिक नसतील, खरोखर शिलवान नसतील, श्रद्धावान नसतील, तर तेच बिघडवतात मग कधी कधी. तुम्ही नाही, तुम्हाला म्हणत नाही तसं, पण असं आहे काही काही ठिकाणी बघा, म्हणजे करणारेच बिघडवतात कधी कधी, सगळेच नाही पण काही काही. त्यांना वाटते बा आमचीच हुकुमशाही चालली पाहिजे ना, आमचाच झेंडा मिरवला पाहिजे. पण बाबासाहेबांनी माणसं जोडायला शिकवलेलं आहे. एक एक माणूस जोडता आला पाहिजे आपल्याला, आणि माणसं जोडण्यासाठी आपलं मन मोठं असावं लागतं. दुसऱ्याला महत्त्व देणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे, आपल्यालाच महत्त्व दिलं पाहिजे, माझाच झेंडा मिरवला पाहिजे, असं जर आपल्यातल्या कोणत्या महिलांना वाटत असेल, पुरुषांना वाटत असेल, तर विहाराला लॉक लागल्याशिवाय राहत नाही. लोक मग विहारातून घरीच बसतात. त्यासाठी इथं काय कोणता मोठेपणा आहे, काहीच अहंकार बाळगला नाही पाहिजे, काही मोठेपणा बाळगला नाही पाहिजे. इथं दरवाज्यात आले की आपल्यातला अहंकार, ईर्ष्या, मीपणा, लय मोठं ज्ञानी आहोत मी आणि मलाच समजते, हा जो काही भाव आहे तो दरवाजाच्या आपल्या चौकटीच्या बाहेरच फेकून द्यायचा. चपला काढून टाकतो की नाही आपण बाहेर, तर चपला काढत असताना मनातली घाण, मनातला मळय बाहेरच काढून टाकायचं.
आणि निर्मळ मनानं इथं यायचं, प्रसन्न मनानं यायचं आणि वंदना करायची आणि ते तुम्ही कराल अशी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सूचना आहे सर्वांना. खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो. निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात. एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत. ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाच्या असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात. तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. दी ग्रेट हॅपीनेस. बुद्धं शरणं गच्छामि.